नमस्कार मित्रांनो, मी आर एस पावरा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रीमध्ये आधार कार्ड कसं अपडेट करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो बघा, मित्रांनो तुम्ही तुमच्या घरी बसून तुमच्या मोबाईलमध्ये, पीसीमध्ये, लॅपटॉपमध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं आधार कार्ड अपडेट करू शकता. मित्रांनो बघा, मित्रांनो फ्री कॉस्ट आहे, त्याच्यात पैसे वगैरे काय पे करायची गरज नाही तुम्हाला, कारण गव्हर्नमेंटने वेबसाईट ओपन केली. मित्रांनो 14/3/2024 पर्यंत मुदत दिली. मित्रांनो तुम्ही स्वतः तुमच्या घरी बसून तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट करू शकता. मित्रांनो चला तर मित्रांनो आपण आधार आय डी वरती जाऊ. मित्रांनो वेबसाईट, आधार वेबसाईट UIDI असं तुम्हाला आधार वेबसाईट ओपन करायची. मित्रांनो हे बघा, UIDI असं आधार वेबसाईट आली. ही आधार वेबसाईट वरती टॅप करायचं आहे. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल. मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे, लँग्वेज सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला हिंदी, भरपूर लँग्वेज आहे मित्रांनो याच्यात, तर तुम्हाला कोणती लँग्वेज आवडते ती लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करायची. मित्रांनो तुमच्या लँग्वेजमध्ये तुम्हाला जसं समजत असेल ती लँग्वेज सिलेक्ट करायचं. मी इंग्लिश सिलेक्ट करतो. मित्रांनो इथे टॅप करायचं आहे लँग्वेजवरती. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल आधार वेबसाईटचा. तर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं आधार कार्ड अपडेट करण्यासाठी. मित्रांनो बघा, तर माय आधार हे भरपूर ऑप्शन दिलं असेल. मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं, तुमचं आधार अपडेट करायचं आहे. तर सुरुवातीमध्ये कुठे जावं लागेल मित्रांनो, बघा अपडेट आधार, गेट इन आधार, आधार सर्व्हिस. आता आधार सर्व्हिस वरती जायचं, इथे टॅप करायचं. मित्रांनो इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला हे बघा, व्हेरीफाय रजिस्ट्रेशन, मोबाईल नंबर, ईमेल आय डी हे तुम्ही व्हेरीफाय करू शकता त्याच्यात. तर आपल्याला अपडेट आधार कार्ड बघा. मित्रांनो अपडेट आधार कार्ड ऑप्शनवरती टॅप केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल, वेलकम टू माय आधार. आता मित्रांनो तुम्हाला हे बघा, सर्व्हिस विच रिक्वायर मोबाईल नंबर टू बी द रजिस्टर विथ आधार. आता मित्रांनो बघा, तुमचा मोबाईल नंबर, स्वतःचा मोबाईल नंबर तुमच्या आधारशी लिंक असेल तेव्हाच तुम्ही अपडेट करू शकता. मित्रांनो आधारशी मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला नियर बाय कुठेतरी तुमचं आधार सेंटर असेल तिथे जावं लागतील. मित्रांनो तुमच्या आधारमध्ये तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही तुमच्या घरी बसून तुम्ही अपडेट करू शकता. बघा मित्रांनो, फर्स्ट कॅटेगरी दिली आहे डॉक्युमेंट अपडेट. आता क्लिक हेअर टू अपलोड युअर प्रूफ. तर डॉक्युमेंट अपडेटसाठी आपल्याला दिस सर्व्हिस इज फ्री ऑफ कॉस्ट. लास्ट डेट काय मित्रांनो, 14/3/2024. तुम्ही इथे डायरेक्ट टॅप करून तुम्ही डायरेक्ट वेबसाईटला ओपन करू शकता. मित्रांनो एक दुसरं कॅटेगरी काय दिली, डाउनलोड. तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही इथे टॅप करायचे. नंतर तुम्हाला आधार नंबर, व्हेरीफाय ईमेल, मोबाईल नंबर, VI जनरेटर, लॉक अनलॉक आधार, बँक सीडिंग स्टेटस, भरपूर कॅटेगरी आहे. मित्रांनो बघा, तर खाली क्रॉस करायचं, तुम्हाला एक एक कॅटेगरी भरपूर सर्व कॅटेगरी दिसणार. ती कॅटेगरी कशासाठी आहे ते सर्व तिथे टायटल दिले. मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं, तुमचं आधार कार्ड अपडेट करण्यासाठी. मित्रांनो बघा, सुरुवातीमध्ये काय करायचं, लॉग इन वरती यायचे. मित्रांनो इथे लॉग इन होते, लॉग इन विथ आधार अँड OTP. मी काय बोललो तुम्हाला, जसं तुमचं मोबाईल नंबर तुमच्या आधारशी लिंक असेल तेव्हाच तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट करता येतं. मित्रांनो बघा, इथे लॉग इन करायचंय. लॉग इन वरती टॅप केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल आधारचा, लॉग इन टू आधार VI OTP. आता मित्रांनो तुमचा आधार नंबर फिलअप करायचा. या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला आधार नंबर फिलअप केल्यानंतर तुम्हाला कॅपचा व्यवस्थित फिल करायचं समजत नसेल तर इथे रिक्रॉस करून घ्यायचंय, कॅपचा व्यवस्थित फिलअप करायचे. लॉग इन विथ OTP. लॉग इन केल्यानंतर काय होणार आहे मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये OTP येणार आहे. ते OTP व्हेरीफाय करायचं आणि तुम्हाला पोर्टल दिसणार आहे. मित्रांनो पोर्टल असं दिसणार आहे. मित्रांनो बघा मित्रांनो, हे तुमचं जेव्हा आधार लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला हे सर्व कॅटेगरी दिसतील. मित्रांनो ते कॅटेगरीमध्ये तुम्हाला जे काय करायचंय, तुम्हाला काय करेक्शन करायचंय, तुमच्या नावामध्ये, तुमच्या ॲड्रेसमध्ये, तुम्हाला तुमचं जन्मतारीख, ते सर्व कॅटेगरी तुमच्या आधारमध्ये लॉग इन होईल. मित्रांनो हे सर्व कॅटेगरी त्याच्यात दिसणार. मित्रांनो तेव्हा आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये काय करायचंय, आधार अनलॉक आधार, बँक सीडिंग स्टेटस बघायचंय का ते पण चेक करू शकता तुम्ही. तुमचं आधार अपडेट करायचंय का, चेक अलोमेंट अपडेट स्टेटस, किंवा तुम्हाला आधार कार्ड अपडेट साठी काय करायचंय, तुमचं ॲड्रेस चेंज करायचं असेल तर ॲड्रेससाठी तुम्हाला
एक डॉक्युमेंट, तुमचं जो ॲड्रेसचा डॉक्युमेंट असेल तो अपलोड करावा लागतील आणि तिथे ॲड्रेस चेंज करून द्यायचे मित्रांनो. किंवा तुमचं नावामध्ये काही बदल करायचे असेल तर तुम्हाला जन्मतारखेचं प्रमाणपत्र तुम्हाला तिथे लिंक करावं लागेल, अपलोड करावं लागेल आणि तुमचं तिथे चेंजेस होणार आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, ही प्रोसेस आहे, एकदम सोपी प्रोसेस आहे मित्रांनो. तुम्ही तुमच्या घरी बसून स्वतः आधार अपडेट करू शकता मित्रांनो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला मित्रांनो विसरू नका मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.